प्रस्थान झालेलं आहे। नगर परिषदेच्या वतीने वारकऱ्यांची आणि या प्रस्थानाची खूप अशा मोठ्या प्रमाणात विशेष सुविधा करण्यात आली होती। आपल्यासोबत नगराध्यक्ष मॅडम त्रिवेणीताई तुंगार आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण सुविधा केल्या होत्या वारकऱ्यांसाठी? सर्वांना रामकृष्ण हरी। आज खरोखर आनंदाचा दिवस असतो। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आज पंढरपूरला पायी प्रस्थान होत आहे। यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं, नाशिक जिल्ह्यातनं सगळीकडनं वारकरी संप्रदाय या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रशासन म्हणून त्यांची पाण्याची सोय असेल, स्वच्छता असेल, टॉयलेट बाथरूम असेल आणि जेवढं म्हणजे आज तर वरुण राजांनी कृपा आहे की पाऊस नाही आहे, परंतु जरी असेल तरी आम्ही वॉटरप्रूफचं शेडही त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या ठिकाणी जो पायी सोहळा आहे यांना कोणत्याही प्रकारचा त्र्यंबक नगरीमध्ये कोणत्याही प्रकारची हानी म्हणजे त्रास होणार नाही यासाठी आम्ही सज्ज आहोत। आज या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टी राहुल भाऊ आहेत, आमच्यासोबत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशासनाच्या जोडीला तहसीलदार साहेब आहेत, जाधव साहेब, आम्ही संपूर्ण या ठिकाणी आम्ही संपूर्ण जण एकत्र येऊन हा पायी दिंडी सोहळा कसा आनंदीमय आणि कसा व्यवस्थित पार पडेल यासाठी आम्ही सगळेच जण तत्पर आणि दक्षत आहे। खरं तर त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचे कामं चालू होते, आपल्यापुढे खूप मोठे आव्हानं होते। कुठले आव्हानं, आपण कुठल्या आव्हानाला मात करून हा सोहळा सुखरूप पुढे काढून देतो? नक्कीच गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी प्रशासनाकडनं म्हणजे कलेक्टर साहेब असे, प्रांतसाहेब आहे, मान्य तहसील साहेब आहे आणि नगर परिषद, त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्ट निवृत्तीनाथ या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून 5 ते 6 मिटिंगा झालेल्या आहेत। त्र्यंबक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा जवळच टेपलेला आहे। त्या ठिकाणी बरेचसे रस्त्यांचे कामं आहेत, तर सर्वांना खूप मोठा प्रश्न होता की कसं होणार, परंतु आम्ही या ठिकाणी 1 महिन्यापासूनच याची सुखसुविधा केलेली आहे। आम्ही यावेळेस पालखी मार्ग बदललेला आहे आणि तुम्ही आत्ता बघताच या ठिकाणी तर कोणत्याही भक्तांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे आणि या ठिकाणी आम्ही सुरळीतपणे पायी दिंडी सोहळा हा त्र्यंबक नगरीमधनं आणि आता पेगलवाडी या फाट्यापर्यंत ते सुरळीतपणे सगळेजण आलेले आहे। हीच नाथांची आणि त्र्यंबक राजाची कृपा आहे। साधारणतः आपल्या अपेक्षेप्रमाणे आपण किती वारकऱ्यांच्या सुखसुविधेसाठी प्रयत्न केले होते आणि साधारणतः किती वारकरी आज त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झाले? नक्कीच या ठिकाणी यावर्षी बघतोय खूप तोला मुलाचे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी भक्त दिसत आहे। जवळपास 20,000 पेक्षाही जास्त वारकरी भक्त आहे आणि आपण सुखसुविधा करताना त्या पट्टीचीच आपण केलेली आहे। थोडंफार जर पाण्याची सुविधा तुम्ही बघताच आहे, कामं चालू आहे, थोडंफार पाण्याचा त्रास होतो आहे, परंतु त्यालाही न झूम आणता असं म्हणता येईल आम्ही टँकरची आणि जसं जेवढं काही देऊ शकतो तेवढं आम्ही टँकरने पाण्याची सुविधा वारकरी गेल्या 1 महिनाभर पायी चालणार आहेत, त्यांना काय आपण शुभेच्छा द्याल, काय आव्हान कराल? नक्कीच सर्वांना, सर्व वारकरी भक्तांना, सगळ्यांना, माऊलींना एवढंच आहे की व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे आमच्या इथनं पालखी प्रस्थान हे पंढरपूरपर्यंत सुरळीत जाऊ ही त्र्यंबक राजा चरणी, नाथांच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना। सगळ्यांना सुखसुविधा राहो, वरुण राजाची सर्वांना कृपा राहो, शेतकरी राजाचे हात बळकट हो आणि आगामी कुंभमेळा आहे, आम्हाला सर्वांना पंढरपूर राजाचा आशीर्वाद मिळो आणि व्यवस्थित कुंभ पार पाडो हीच पंढरपूरला म्हणजे हीच देवाचरणी प्रार्थना। निवृत्ती राया निवृत्ती